श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी मनापासून आभारी. तुम्हाला मी इथं हे सांगत होते की तिला मी जेवायला बोलवत होते, तर ती जेवायला सुद्धा येईना झालेली. तिला म्हणलं आपण सकाळी नाश्ता करून निघालोय, म्हणजे आम्हाला पण जेवायचं आहे, निघायचं आहे. मग कुठेतरी ती आलेली होती जेवायला. गेली उडत घाबरतात का मामा तुम्हाला? हा पण घाबरतात का? ही डमी. आज जेवणामध्ये आमरस होता, पापड होतं, सोबत चपाती, पालेभाजी एक होती, पण ती मला कळली नाही. मामाने सांगितलं ओळख बघू, पण ती मला भाजी दादाला पण ओळखता आली नाही, आजीला पण ओळखता आली नाही आहे आणि मला पण आलेली नाही आहे. असं त्याच्यानंतर मग काजू कुर्मा केलेला होता, अप्रतिम झालेला होता. मला 5 मिनिटं ना जे हॉटेलची आपली टेस्ट असते ना ती जयाची रेसिपी होती. जिरलं माझं आता. 1 2 3 4 5 येऊ दे, बरं आहे तुम्हाला तिकडे 2 दिवस वैताग नाही. येऊ दे, आम्हाला काय आमच्यात कार्यक्रम असते, माणसं असलेली गरज आहे. ते तसं बोलत नाही हो. कार्यक्रमाला मामी जेवढी माणसं असतील ना तेवढं चांगलं दिसतं. आज जांभळं, उद्या काय तिसरंच निघेल. आता गौरी गणपतीला ये. गौरी गणपतीला मस्त पाणी असतं. किती बी हात धुवा, पाय धुवा. आता राहिला गणपतीला राहते मला हात पाय तुम्हाला भ्या वाटतंय पाय धुवांमध्ये आणि गणपतीला राहते का? आम्ही तवा लावून द्या जयाला. बाजूला सरा. जया बबलू तुम्ही जा म्हणल्याशिवाय ती जाते. मी कधी कुठं नाही म्हणत, मला माहित पण नसतं. त्या दिवशी जाताना मला कसं काय बोलत नाही, जाऊ असं म्हणत नाही, तर जाऊ नका म्हणतात ते. जा म्हणतात, तर मी काय म्हणते, तुमचं कुठं पण आता तुमचं वय आहे, तुम्ही ही करा, तुम्ही जेव्हा थकाल ना तेव्हा हाय की आम्ही, असं मी म्हणते. ती जाते, मला ओरडतात जात नाही म्हणून. आपण कधी आपल्याला एक अशी करते नवरा बायको सांगते तुला जा म्हणते ते काहीतरी काम काढते ती. तुम्हाला काय म्हणायचं काय? तुमचं एक आयुष्य गेलं. अहो पण तिला विचारा. तुम्ही पण या ना. मी पण येऊ. मला म्हणणार तू पहिला बाहेर माझी मसाला चून तू कुठे नाही लागली सगळी. तसं नाही, कसं होते काही आता येणार नाही बाई, पाय पडायचं नाही बघा. काय बाई मोठं बारकं पाय पडायचं. आला का बापू? ती पिशवी कुठे बसली? देवाला नारळ तोडा द्या बरं का वरती. ही वरती द्या. ही बघा पिशवी. वारकं टावेल घ्यायचं पुसायला. शीता सावेल, सोन्यात पुढल्या गोड्या, राजकारा, बाय माते. हा आणि येते अशीच पळून यायचं. नाही येत पुन्हा येत. सांगितलं का? काम नाही केली का नाही सोनाली? आम्हा दोघांना आता पण एक दिवस पण होत नाही का? एक दिवस करू एक दिवस करू की एक दिवस तरी करा. एक दिवस करू की वय घ्या. आई मला वाटलं कानात काय ते सांगायला लागले काय. लय लाडका बाबा. झालं बघा. आणि पुन्हा ते पाठीभर कौतुक करा आणि ते मलाच बोला की बाबा तुझंच हे. काय म्हणतात ना, जगाच्या वेगळंच यांचं एक सुरू असतं. मला कधी कधी असं वाटतं यार काय दुनियेचे दुर्गुण माझ्यात भरलेत का काय. म्हणजे काय हाय का नाही आमच्याकडे यार काय चांगलं की समोरचाच व्यक्ती फक्त चांगला असतो, आम्ही काय हाय का नाही. मग कधी कधी मला लई राग येतो. आता पण मी ती संग थोडासा वाद घालत होते. कोणासंग? आजी संग. मोबाईल कुठे आहे माझा? मी सांगितलं ना एक दिवस होतंय. ती सासू त्याच्यावरची ती सून काय तुला माहिती झाली जमतो काय संसार, तशी ही नवरा बायको दोन्ही तसली ती. एक रात कुठे यायला नको नाही. सासू सासरे हातावर हात मारलाय तिने. अहो मी काय म्हणते, तुम्ही इथं राहून बघा एक दिवस. काय तुम्हाला पण कळतंय. आमच्यासारखं तर तुम्हाला काही नाही, तुम्ही सगळं जागेवर आहे. तुम्ही काही सांगू नका, तुम्ही सगळं जागेवर आहे. तुम्हाला
जळण काटूक बिटूक सगळं जागेवर आहे तुम्हाला. तुम्हाला जळण काटूक आणायला लागतंय काय? हा तुम्हाला आणायला लागते का जळण काटूक? नंबरात थांबा लागते 1.5 तास तेव्हा जळाली मिळते. आम्हाला त्याच्यावर थांबायला लागते. तुम्हाला 1.5 तास थांबायला लागतं, आम्ही 2 काय तास थांबायला हे लागतं. कशा आहेत मध्ये काय तुम्ही गेलाय. मांडायला चाव येतोय काय? अहो, काय त्यांचं म्हणतात? कसं आहे माहितीये का? बोलायचं काम आहे, बोलणारच की हो. होय हो. तुमचं काम आहे की आम्ही काय करणार. सोडलं? मी काय म्हणतो माहिती जरा आहे असं काय तर का? होईल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा म्हणतो. नुसतं काम करू नका. काम करू नका. गाठी भेटी होत नव्हत्या. बरोबर का नाही मामी सांगा? अहो आम्ही सगळं ते मी काय म्हणतो पाण्याची तुमचं बरोबर बाटली आहे. मगाशी काय म्हणलं बोलली तुम्हाला होती मी का? बरोबर सांगितलं नाही. आम्हीच राहत नाही तर त्या कशाला राहते ते ए आर्यन सांगितलं ना, मग त्यांचं बरोबर आहे का नाही? नाहीतर आणि मागणी येत्या हो का? तिथं काठीसाठी आणि लढत होती माझ्या संग. पाची नव्हती. तिचीच आहे काय? हा मग काठी दिल्यानं जरा खुश झाली. जात होती का नाही हो? हा आता इथून जातो की. हा त्या वर्षाला गावाला आहे. तुम्हाला काय या तुम्हाला डोकायचं जायचं ना. स्वामीच निघाली माहिती आहे? ताज बाबा स्वामींना फुलं घाला. जवळ जाऊ जवळ पूर्ण बोलायला पण चालते की. आजचा तास 2 तास काय आम्हाला वेळ मिळाला ना, तो आम्ही थोडासा बोलण्यामध्ये चेष्टा मस्करीमध्ये घालवला. दुपारचं टायमिंग असतं थोडंसं फॅमिलीकडे, नाहीतर मग 4-4:30 झाल्या की धारा पाण्याला सगळेजण जिकडे तिकडे जातात. आता बरोबर 5 वाजलेत आणि आम्ही निघालोय आता वाळेखिंडीला. आपल्या सासरचं कुलदैवत जे आहे त्याचं दर्शन केलं. शाळा सुटले, पाठीमागे ही शाळा दिसते ना इकडं, आता दिसत नाही. मामी विसरले. हे बघ आम्ही असं चालत जायचं. तरी कशी जाते ते बघी, तसं आम्ही चालत जायचो पहिला. अशा शेंड्या घालायचं. फक्त यांना ड्रेस यायचा, आम्हाला तो निळा पांढरा ड्रेस असायचा. आणि आम्ही इथून गावात जायचो. पहिला मराठी शाळा जी पाठीमागची आहे तिथं असायचो. ते जुने दिवस, जुन्या आठवणी ताज्या होत्यात का नाही, आपण एखाद्या जागी गेल्यावर ना तशा ताज्या झाल्या. चला, आजीच्या मनाचं एवढं समाधान झालं. आपल्या आपल्या घरात गेली नातवंड, ती जांभळं. तर इथं एक दुकान आहे सोननमध्येच. तिथं ना नारळ वगैरे जे काय लागते ते सगळं एकाच जागी घ्यायला लागलेत. कारण पुढं वाळेखंडीत काय दुकानं चालू असतात नसतात. देव जो आहे तो एक देव असा आहे की जो गोंधळ्या मसोबा म्हणतात. दादा कायम तिथे, म्हणजे कधी आम्ही वाळेखंडीत गेलो तर गोंधळ्या मसोबाला जातोयच. तर दादा म्हणतात की तिथं काहीच मिळत नाही आहे. मग तिथं काहीच मिळत नाही आहे, आड रानात असं असल्यागत आहे. आणि देवळापाशी पण दुकानं मग तिथं जा थांबा चालू असतात नसतात. कारण 5 वाजलेले आहेत, शक्यतो 6च्या पुढे दुकान ओपन होतं. सिंगनळी बघा, इकडं पाणी नाही, पूर्ण आटलेलं आहे. हा वडा आहे, पाणी असते या वड्याला. चला, वडा आटलाय पूर्ण खडखडाट. डाळिंबाच्या बागेला असं काय केलंय, उन्हामुळे केले बहुतेक. उन्हासाठी केली. आता इकडं पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. उन्हासाठी केली. बेकार दै नाही कॉल. कशा वाळून गेले ते रे बाबा बागा. मग लॉसच की बाबा, एवढा खर्च घालतात, किती खर्च करतात. लाखो रुपये घातले. डाळिंबाला लय खर्च आहे. आणि बघ नाही बाबा बागांची सगळी अवस्था. तुमचं दादाचं रान इकडे आहे म्हणून हे ना, मागचं असल पुढचं असं. पुढचं असल. हे बघा बघा, हा बांध बघतो ना, बांध बघितल्याशिवाय कळते. पेरलेलं रान कळत नाही का? पण तुम्हाला अंदाज पण येईना तुमचं रान कुठचे. यांच्या आजीने हे या इथं कोपट होतं तिथं राहत होते पण. आपल्या गोंधळ्या मसोबाला दादा खूप मानतात ना, गोंधळ्या मसोबाला. बघा मला हसू आलं. दादा म्हणतात हिथं असेल रान तिथं असेल रान. पेरल्यामुळे कळत नाही का? चलो, नारळ नारळ फक्त फोडायचं, आज जास्त जायचं नाही कारण मसोबाला कोण जातं न जातं. बघा उन्हानं फुलं कशी होऊन जातात पूर्ण. म्हणून आजीनं दुसरं फुल काढून वाहिलं, फ्रेश फुल वाहिलं तिच्या झाडाचं. तर इथे आलो, गोंधळ्या मसोबाचं दर्शन घेतलं.
खूप छान वाटलं, कारण भरपूर दिवसातून आलेलो होतो. माझ्यामध्ये 2-2.5 वर्षातून आम्ही आलेलो होतो. गाडी कधी असेल, टू व्हीलरवर असेल तर आम्ही येतो जातो, पण ते एस टीनं आलो म्हटलं तर इथं शक्यच नाही आहे. एस टीनं इथनं तिथं, तिथनं इथं हे चालणं, रानातले सगळे देवस्थानं आहेत वगैरे शक्य होत नाही आहे. आता काही कमेंट, जशी मी गाडी घेतली ना तशी मला पुन्हा आणि कमेंट करून पोक केलं जातं. आता ते मला माहीत नाही, नवीन ताई आहेत म्हणून त्यांना माहीत नाही म्हणून कमेंट करतात का कोण मुद्दाम करतं, आता काय माहीत नसतं. जसं म्हणतो ना आपण, किड्यासंग गहू पण रगडलं जातात. त्यामुळे असं व्हायला नको की बाबा नवीन आहेत, त्यांना माहीत नाही आणि मी त्यांना थोडंसं रूडली बोलते, असं व्हायला नको. म्हणून त्या नवीन ताईंसाठी थोडंसं उत्तर देते की वाळेखिंडी माझं सासर आहे. वाळेखिंडीचे शिंदे जे आहोत ते आम्ही आहोत आणि यांचा उंबरा खूप जास्त आहे. म्हणजे काय तर भाऊभाऊकी खूप मोठी आहे. आता आम्ही ज्या वाळेखिंडीमध्ये आलेलो आहोत ना, तिथं आमची कुठलीही चुलत सख्खी कोणीही भावकी नाही. माझ्यामध्ये असतील थोडेफार, पण ते काय आमच्या ओळखीचे नाहीत. आणि जेवढे काय आहेत कनेक्टेड, जे आपल्याला घरातल्या लोकांकडून माहीत असतं की हे आपली अशी आहे, सख्खी आहे, चुलत आहे वगैरे जे काय असेल, तर ते सगळे कोल्हापूरला आहेत. त्यामुळे इथं आमचं काहीच नाही आहे म्हणायला गेलं तर तिथं जे काय जागा, त्यांच्या जमिनी, त्यांची ती घरं असतील, घरं तर काय पडून गेलेले आहेत. जमिनी सध्या आहेत का विकलेत, काय आहे काय नाही आम्हाला काहीही माहीत नाही आहे. काही जणींना पटणार पण नाही आहे, पण आज लग्नाला माझे 17 वर्ष झाली. एकदाही मी ते रान पण बघितलं नाही ना, त्याच्यामध्ये कधी पाऊल पण मी टाकलेलं नाही आहे. कारण ते माहीतच नाही आहे ना, त्याची कधी ओढ पण घेतली ना, कधी त्याची आशा पण केली ना, कधी अपेक्षा पण केली. आपल्याला असतं ना की भाऊभाऊकींचं हे ते, आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो की बाबा नवऱ्याचं हे जमीन असेल आणि जागा असतील आणि काय असेल, काहीच आम्ही बघितलेलं नाही आहे. आमचं लाईफ पहिल्यापासून जे आहे ते मी तुम्हाला बऱ्यापैकी मी शेअर केलेलं आहे. फक्त मी माझ्यापुरतं बोलणंच योग्य समजते. बाकी खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत त्याच आमच्या फॅमिलीमध्ये आहेत. आमच्या फॅमिलीमध्ये काय वेगळं असतं का बघा, रुसवे फुगवे वांद जे काय असेल ते असेल. म्हणजे आता हे प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये असतं, तसंच काहीतरी आमच्याही फॅमिलीमध्ये आहे. राहिली गोष्ट कोल्हापूरमध्ये, तुम्ही म्हणसाल की आता तुमचं ठीक आहे, तुमचं काहीतरी असेल वाद बाबा, पण तुमचे चुलत वगैरे कोणीच तुम्ही पूजेला बोलवलेलं नव्हते. ते पूजेचं ऐकलं त्यावेळेला गोंधळ घातलेला होता. तर बघा आता तुम्हाला मग आमचं लाईफ काय आम्ही सगळं शेअर केलेलं नसतं. खूप गोष्टी असतात ज्या इतरांना म्हणजे कुठेही बोल नको किंवा इतरांना काय प्रॉब्लेम नको म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी टाळतो. तसंच जी काय आमची चुलत भावकी आहे ती सगळी भावकी कोल्हापूरला आहे ना, त्या सगळ्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो. बोलणं चालणं असतं, हाय हॅलो बाय तेवढ्यापुरतं तेवढं असतं. त्यांचं आमचं काही कधीच वांदं नाही, ना रुसवा ना फुगवा, काही नाही. जे काय आमचं असेल ते एक 5-6 लोकांपुरतं मर्यादित जे काय आपलं रुसवे फुगवे आहेत, बाकी कोणाशी काहीही नाही. आणि पूजेला आमच्या मनात खूप होतं की जे काय असतात आता लहान सगळे एकत्र मोठे झालेले असतात, सख्खी चुलत वगैरे जे काय मिळून मिसळून खूप होतं. पण बघा आम्ही काही लोकांना बोलवणार नव्हतो ना निमंत्रण देणार नव्हतो. मग आमच्या डोक्यात असं होतं की बाबा त्यांना सोडून जर समजा आपली जी काय चुलत भावकी आहेत, आपल्या जावा आहेत, दीर आहेत, सासवा आहेत, जे कोणी आहेत त्यांना घ्यायचं, कार्यक्रम करायचा. मग ते असं वाटायला नको की हे आम्हाला नीचा दाखवतात किंवा हे मुद्दाम करतात. शेवटी कधीही विषय बघा, आपण घरातली माणसं सोडून जेव्हा भाऊभावकीला घेऊन कार्यक्रम करतो त्यावेळेला मनाला जास्त वाईट वाटतं. भले तुमचं किती पण रिलेशन त्यांच्यासोबत पण चांगलं असू दे, नाही इकडं पण असू दे, पण ते एखाद्याला मान जरी घरातल्याला नाही दिला, दुसऱ्याला दिला तरी त्याला ते वाईट वाटतं की बाबा आम्हाला घरच्याला असून मान दिला नाही आणि चुलतला मान दिला. आम्हाला ते कुठल्याच गोष्टी करायच्या नव्हत्या. कारण पहिल्यापासून आम्ही कोणाला ना नीचा दाखवला आहे, ना कमीपणा दाखवला आहे, ना कोणाला आम्ही असं कुठल्याही कारणास्तव दुखवलेलं आहे वगैरे, ना एखाद्याला एकटं पाडायचं वगैरे, या कुठल्याच गोष्टी आम्ही केलेल्या नव्हत्या. कारण त्याच्याच झळा आम्ही भोगलेल्या होत्या. आम्हाला माहीत होतं की एकटं पाडणं काय असतं, कुठल्या गोष्टी काय असतात. त्यामुळे आम्हाला ते कुठलीच गोष्ट करायची नव्हती. पण ज्यांच्यासोबत चांगले रिलेशन होते त्या एकालाही आम्ही बोलवलं नाही. त्यांनाही वाटत होतं की आता माझे व्हिडिओ सगळे बघतात, कोण बघत नाही असं नाही ताईनो, एपासून झेडपर्यंत सगळेजण सासरची लोक व्हिडिओ बघतात. त्यांनासुद्धा वाईट वाटलं असेल, त्यावेळेला वाईट वाटलं सुद्धा. काही जावांचे फोन पण आले की आम्हाला वाटत होतं बोलवशील वगैरे. त्याच्यामागचे ते कारण होते. मी त्यांना सांगितलं की बाबा ते नव्हते म्हणून आम्ही तुम्हालाही केलं नाही, कारण कुठेतरी तो एक असा वाटायला नको मनाला. आता जे समोर दिसत आहे ते आमची एकीकडनं भावकी पण लागते आणि दुसरीकडनं म्हणजे तुमच्या दादाचे खूप चांगले जिव्हाळीचे मित्र. मग आम्ही जेव्हा इकडं वाळखंडीला येणार होतो ना, तर त्यांना कॉल केलेला होता येणार आहे म्हणून. मग ते आले, कारण इथं कुलूप लागलेलं होतं, सगळं बंद होतं. मग त्यांनी पुजाऱ्यांना फोन केला
आणि यायला सांगितलं. आता पेढे जे मी घेतलेले आहेत ना ते स्वतः ते बनवतात, त्यांच्या मशिनरी वगैरे आहेत, भरपूर मोठ्या प्रमाणात ते पेढ्यांचे व्यावसायिक आहेत. तर आम्हालाही घेतले, त्याने आम्हालाही आणून दिले आणि सोबत ही सुद्धा सगळी मदत अगदी पुजाऱ्यांना बोलवण्यापासून सगळं त्यांनी केलं. पुजारी आले खास आपल्या ह्याच्यासाठी. वाळखिंडीचा पेढा घेतलेला आहे. वाव, काय जबरदस्त पेढा आहे. त्या ह्याच्या पेढ्यावरती ना ताई ना तूप दिसतंय बघा. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, पेढ्यावरती ना स्पष्ट असं तूप दिसत आहे. मस्त असतो हा वाळखिंडीचा पेढा. असो, चला मी एक खाते, तुम्ही पण खायला या. वाळखिंडीचा पेढा कोणाला जर हवा असेल तर सांगा मला. कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा दिला जाईल. ट्रॅव्हल्सनं पोहोचवण्यात येतो. तो पण म्हणजे कसा लवकर पोचल्या तर तिकडं परेड जाते. जत रोडला लागलेला नाही. एक तिथून 20 मिनिटात आता घरी जातोय. 20 मिनिटात म्हणजे का, जतचा रोड पण छान झालाय. आम्ही आलो बघा, CNG भरायसाठी आलोय. रांग आहे CNGला. पेट्रोलला एवढी असते, पेट्रोल डिझेलला आता एकच कांडी राहिली CNG. मला भरपूर कमेंट होते की ताई तुमच्या गाडीबद्दल आतून थोडंसं सांग. आपली गाडी CNG प्लस पेट्रोल आहे. CNG संपला तर पेट्रोलवर चालते, पेट्रोल संपलं तर CNG वर चालते. शक्यतो करून CNG वरच चालून जातं. का तर CNG परवडतो. ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे म्हणजे गिअर मॅन्युअल आहेत, परंतु बाकीचे फीचर जे आहेत जे मी कधी बघितलं नव्हतं ते सगळं ह्याला आहे. ह्याला 9 इंची स्क्रीन आहे. त्या गाणी लावू शकतो, सगळं लावू शकतो आपण. याला 6 एअरबॅग आहेत. त्याच्यानंतर रिव्हर्स कॅमेरा बसवलेला आहे. रिव्हर्स घेताना सुद्धा काय प्रॉब्लेम नाही, मागचं सगळं दिसतं आपल्याला. छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर आहेत, पण ते आपण एका दिवशी बघूया. आता उगाच इथं थांबलोय नंबराला म्हणून तुम्हाला सांगायला लागल्या. मी सांगतील तुम्हाला एखाद्या दिवशी काय काय आहेत, काय काय नाही. CNGला रांग बघा. 7 वाजून गेलेले आहेत. आम्हाला आत्ता मिळालेला आहे. तर आम्ही घरातून निघाल्यापासून आमची रस्सा आम्हाला फोन करत होती सारखी, ताई हार घेऊन यायचा आहे, गजरा घेऊन यायचा आहे, पेढे घेऊन यायचे आहेत, आठवणीने घेऊन या, कारण ती पूजा करायची राहिलेली आहे ना. चला आता प्रॉपर आम्ही आलोय जतमध्ये. प्रॉपर जतच्या चौकामध्ये आहोत आम्ही. हार्दिकला खाऊ घेत आहोत. रसिकाला फोन केला, काय आणू दे काय आणू दे. तिचं असं म्हणणं होतं की असे बेकरी प्रोडक्ट किंवा जे फ्रीज नसल्यानंतर टिकत नसतात असे आणू नका, कारण आम्ही पेस्ट्री वगैरे असं घ्यायचो ना. गेल्या वेळेला पेस्ट्री घेतली, पोरांनी खाल्ली नाही. जवळजवळ मी 190ची काहीतरी पेस्ट्री घेतलेली, जवळजवळ 140ची काहीतरी पेस्ट्री फेकून दिली, खराब झाली म्हणून. त्यामुळे मग तुमचे दादा नाही गेले. मी म्हणलं तर चढण उतरण बसन नको, कारण मला टेन्शन आले. एक तर आपल्या घराला रस्ता नाही आहे. आता रस्ता नसताना गाडी घेऊन जायचं आहे, पण जो पलीकडचा जो रस्ता केला आहे, मी जसं म्हणले की रसिका वगैरे तिकडून जातात, सागरचा JCP आलेला होता ना, तो रस्ता आहे आता केला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे. आता पाऊस झाला नाही म्हणून बऱ्यापैकी आहे. पावसाळ्यात तो रस्ता चालत नाही आहे, पूर्ण बंद ठेवावा लागतो, कारण चिखल भरपूर होतो. पण आता एकदम सावकाश तिथून न्यावी लागणार आहे. JCPचं थोडंसं पडतंय वेगळं, कारण खालून उंची असते JCPला. ह्या गाड्या ज्या असतात त्या खाली असतात, त्यामुळे आता घरा पण जात्या कसं काय सगळं बघावं लागेल. आता काय काय होते बघूया. असं चला आता दादा आले की पटकन निघूया. आता डायरेक्टली भेटते तुम्हाला मी घरी.